ओव्हेरियन सिस्ट हे नाव ऐकलं कीच बऱ्याचदा पेशंटना खूप टेन्शन येतं. त्यांना वाटतं की हा कॅन्सर तर नाही आहे ना, सिस्ट म्हणजे कॅन्सर असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये एकदम फिट बसलेलं असतं. तर सगळे सिस्ट हे कॅन्सरवाले सिस्ट नसतात आणि त्याबद्दलच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर मंजुश्री कोटेकर आहे. मी एक फर्टिलिटी आणि IVF स्पेशालिस्ट आहे आणि मी आर्ट फर्टिलिटी क्लिनिक मुंबई इथे ॲज अ सिनियर IVF कन्सल्टंट प्रॅक्टिस करते. तर नॉर्मली तुमच्या बॉडीमध्ये 2 ओव्हरीज असतात, ज्याच्यामध्ये फॉलिकल्स असतात, ज्यामध्ये एग असतात. दर महिन्याला यातलं एक फॉलिकल वाढतं, फुटतं आणि त्याचा कॉर्पस ल्युटियम बनतं. तर कधी कधी ही फॉलिकल रप्चर व्हायची प्रोसेस प्रॉपरली नाही होत आणि त्याचा सिस्ट बनून राहतो. त्याला आम्ही म्हणतो रिटेन्शन सिस्ट किंवा सिम्पल सिस्ट. कधी कधी फॉलिकल रप्चर होतं, परंतु त्यानंतर पण त्यात फ्लुइड कलेक्शन होऊन त्याचा कॉर्पस ल्युटियम सिस्ट बनून जातो. कधी कधी काही पेशंटना एंडोमेट्रिओसिसचा आजार असतो, म्हणजे युट्रसमधून जे एंडोमेट्रियम वाढलेलं आहे ते मेन्स्ट्रुएशनमध्ये बाहेर पडायला पाहिजे, युट्रसमधून बाहेर यायला पाहिजे. त्याऐवजी ते उलटा फ्लो होतं आणि ओव्हरीजमध्ये जाऊन सिस्ट बनवतो. त्याला आम्ही म्हणतो चॉकलेट सिस्ट. तर हे जे मी तुम्हाला सिस्टचे टाईप सांगितले ते कॅन्सरस नसतात, पण त्यांना प्रॉपर डायग्नोसिसची गरज आहे आणि मेडिकल ट्रीटमेंटने आपण तुम्हाला थोडीफार हेल्प करू शकतो. आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला यावर काही डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. बाय बाय.